खड्ड्यांमुळे नाशिकमध्ये आता 7वा बळी गेलाय। सातपूर अपघातामध्ये एका जखमीचा मृत्यू झालाय। सातपूरमधल्या अपघातात जखमी असलेले दिलीप काळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। अपघातानंतर तब्बल 24 दिवसांनी दिलीप काळे यांची प्राणज्योत मालवली आहे। 20 जुलैला त्र्यंबक रोडवर धावपट्टीजवळ एक गंभीर अपघात झालेला। या अपघातात दिलीप काळे यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती। रुग्णालयामध्ये गेल्यानंतर 24 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि काल उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। मृत्यूची बातमी समोर येताच त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला। खड्ड्यांमुळे मृत्यू झाला नसल्याचा दावा पोलीस करतात, मात्र खड्ड्यांमुळेच दिलीप काळे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केलाय। आम्ही पेशंटला बघायला चाललो होतो। रोड क्रॉस करता करता गाडीवाला आला आणि मध्ये खड्डा होता। तो खड्डा वाचवण्यासाठी त्यांनी हे केलं, पण मग त्यांनी धडक दिली गाडीला आणि तिथे एक दगड होता मोठा। त्या दगडावर डोकं आपटून डोक्याला मार लागला आणि मग तिथून पुढे उपचार चालू झाले। पण इथे रस्त्यांचं काम चालू असताना एक पूर्ण वन वे चालू होता। दोन्ही साईडच्या गाड्या एकाच साईडने चालत होत्या। तर पप्पा फक्त रस्ता क्रॉस करत होते, तर तिकडनं दोन्ही गाड्या चुकवण्याच्या याच्यामध्ये एक जण जोरात आला आणि त्याला पण रस्ता दिसला नाही अंधारामुळे। त्याने त्या रस्त्यात खड्डा चुकवण्यासाठी गाडी वळवली, तर तिकडे पप्पा उभे असताना त्याने त्यांना धडक दिली आणि त्यांचा पाय खड्ड्यात अडकून त्यांचा तोल गेला आणि दगडावरती त्यांचं डोकं आदळलं। प्रभाग समितीच्या वेळेस सगळ्यासमोर मी मांडला की आमच्या इथं असं झालेलं आहे, तर त्या संबंधित जो पण ठेकेदार आहे त्यांनी यांना मदत करावी, पण तो संबंधित ठेकेदार आजपर्यंत काही आलेला नाही। तर माझी एवढीच विनंती आहे, त्यांच्या घरात करता सवरतं ते मामा होते, आज ते मामा निघून गेले, तर जेणेकरून पैसे 2 दिवस राहतील निघून जातील, पण त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या मुलाला महानगरपालिकेमध्ये कुठं का होईना रुजू करून घ्यावे अशी त्यांची मागणी आहे। नाशिकमध्ये पडलेल्या खड्ड्यांमुळे आणखीन एकाचा जीव गेलेला आहे। आता ही संख्या 7वरती येऊन पोहोचलेली आहे। सातपूर परिसरामध्ये दिलीप काळे ह्या व्यक्तीचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। मी आता सातपूरच्या ह्याच परिसरामध्ये आहे। ह्याच ठिकाणी दिलीप काळे रस्त्यावरून येत असताना दुचाकी हा खड्डा वाचवत असताना त्याचा धक्का हा दिलीप काळे यांना लागला आणि ते थेट दगडावरती पडून त्यांच्या डोक्याला आणि पाठीला जबर मार लागला आणि यानंतर ते 24 दिवस उपचार घेत असताना त्यांचा काल मृत्यू झालेला आहे। खरं तर शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे आधीच 6 जणांचा मृत्यू झालेला होता। आता काल उपचारादरम्यान दिलीप काळे यांचा मृत्यू झालेला आहे। याच परिसरामध्ये ते पायी जात असताना त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलमध्ये पाहायला जात असताना याच परिसरातून ते रिक्षा बघत होते आणि रस्त्यातून चालत असताना त्यांचा दुचाकीचा धक्का खड्डा चुकवताना दुचाकीचा धक्का हा या काळे यांना लागला आणि ते थेट कोसळले आणि त्यांना डोक्याला जबर मार लागला आणि यानंतर त्यांना उपचार 24 दिवस चालू होते आणि यानंतर आता त्यांचा मृत्यू झालेला आहे। आता ही आकडेवारीची संख्या ही 7वरती येऊन पोहोचलेली आहे। खरं तर त्यांच्या कुटुंबाने सांगितलं आहे की हा जो अपघात आहे तो खड्ड्यांमुळेच झालेला आहे। यामुळे आमच्या घरातील एका व्यक्तीला महापालिकेच्या कामामध्ये सहभागी करून घ्यावे, कारण आमच्या उदरनिर्वाहाचं जी व्यक्ती करत होते तीच व्यक्ती आमच्यातून निघून गेलेली आहे। आता जर ही खड्ड्यांमुळेच मृत्यू झालेली आहे असे जरी कुटुंब आरोप करत असेल तरी ह्या सगळ्यांमध्ये चौकशी अंती नेमकी काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन सोनू पिढेसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक। आम्हाला पण ते माहिती मिळालेली आहे की त्यांचा दुःखद ही घटना झाली आणि त्यांची मृत्यू झाली आणि त्यांचे परिवार जे आहे कुटुंबासाठी मनपा सहानुभूतीपूर्वक तसा आपण काम करणार, परंतु खड्ड्यामुळे झाला ही थोडंसं आम्हाला पण आता काय चेक करावे लागतो आहे प्रत्येक गोष्ट। आणि आम्ही जेव्हा ही घटनेची माहिती घेतली पोलिसाकडे ह्याची ऑलरेडी FIR दाखल केलेली आहे, त्यांचेच मुलग्याने केलेली आहे। त्याच्यात त्यांनी थोडा हाच लिहिलेला आहे, मी तेच थोडा वाचून सांगते की यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही मर्दा वेगात चालून त्यांना धडक दिल्याने त्यांचे डोक्यात व छातीत गंभीर मार लागून दुखापतीस कारणीभूत झाला। तसेच अपघाताची खबर न देता मोटरसायकल सोडून पळून गेला, म्हणून त्यांच्या विरुद्ध तक्रार दिल्याने गुन्हा या रोजी दाखल त्यांनी केलेला आहे।
तर हे जे आता ज्यांची मृत्यू झाली आहे त्यांचे मुलांचा हा FIR आहे. आम्ही त्यांच्या मुलांशी परत बोलणार, अजून त्याची सखोल चौकशी करणार.